घुंगरू भाग दुसरा. मालतीला पाय उचलत नव्हता. कशीबशी आतल्या खोलीत माईंनी तिला नेली. बाहेरच्या दारात जाऊन माईंनी शेजारच्या मुलाला हाक दिली. मुलाला बोलावून सांगितले, बापू गावच्या चौकात असल तर लागलीच बोलिव त्याला. सांग लय घाई हाय, लगेच य. मुलगा धावत बापूंकडे गेला. निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले. माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती. बापू म्हणाले, काय ग माई, लई घाईत बोलवलीस, काय झालं का? त्यावर माई म्हणाल्या, अरे बापू, मालतीला कळा येऊ लागल्यात. बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ. पर तू आत्ताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घेऊन ये, म्हणजे काही इप्रीत नग घडाया. बापू वय माई म्हणून लगेच निघाले. आतून मालतीचा विव्हळण्याचा आवाज येत होता. माई तिच्या जवळ जाऊन बसल्या. मालतीला घाम फुटला होता. त्यात ती म्हणत होती, माई, म्या काय जगत नाही आता. माई आतून घाबरून गेल्या होत्या, तरी पण त्या मालतीला धीर देत होत्या. त्यात तासभर निघून गेला. मग मालती म्हणाली, माई, मला आता सैन व्हत नाही, तुम्ही काहीतरी करा. माई, म्या जगते का मरते ठाव नाही, म्या सांगते ते करता का? माई म्हणाल्या, वय करते, तू सांग, म्या लागलीच करते. मालती म्हणते, मग ऐका माई, तुम्ही माळावर जा आणि तिथल्या लोकांना जाऊन माझा निरूप सांगा. त्यांना म्हणा माझं दुखतंय, लागलीच या. माई ओरडून म्हणाल्या, माले, या येळला बी तुला असलं आठवतंय व्हय ग? काय येळ काळ हाय का नाही? त्यावर मालती म्हणते, माई, मला जिथं बघायचं असेल तर लागलीच जाऊन त्यांना बोलून आणा. माईंचा नाईलाज होता. त्या म्हणाल्या, माले, म्या गेले तर तुझ्यापाशी कुणी बी नाही. बापू आल्यावर जाते म्या. पण मालती ऐकत नव्हती. माई, तुम्ही जाता क्या म्याच निघू असंच. माई पण निघाल्या. दुसरा पर्याय नव्हता. वेळ अडचणीची होती. माई शेताच्या वाटेने निघाल्या. मालतीच्या काळजीत पावलं आपोआप झपाट्याने पडत होती. एकदाच्या पोहोचल्या आणि सटवाईच्या माळावर. रणरणत्या उन्हात कुणीच दिसेना. थोडं खालच्या अंगाला उतरून पाहिलं. तिथून आवाज येत होता कुणी असल्याचा. माई दुरूनच आवाज दिला, हाय का कुणी? म्या माई, मालतीची सासू. कुणी असाल तर आव द्या. छावणीसारखं घर होतं. त्यातून 5-6 जण बाहेर आले. त्यांनी माईला ओळखलं. या की माई, आज इकडं कसं वाट चुकलासा? या आमच्या गरिबाच्या झोपडीत. माई म्हणाल्या, नग, मालतीला कळा येत्यात, तिनं तुम्हाला बोलावली हाय. म्या नाही म्हणलं तरी ती ऐकना झाली. त्यातील सगळे एकमेकांकडे पाहू लागले. माई म्हणाल्या, येतायसा नवं? हां, येतोय की काय नाही येणार? मालूसाठी आम्ही कुठं बी येऊ. सगळे आत गेले. 5 मिनटं झाली असतील. 3 जण बाहेर आले. माईंना म्हणाले, आम्ही सोबत येतूत, मागणं बाकीची येतील. सारी संघ असल्यावर गावात लोक काय काय म्हणत्याल. वाड्याच्या मागल्या दारान येत्याल बाकीची. माई किन्नरांसोबत वाड्यावर आल्या. तोपर्यंत मालती तळमळत होती. एक जणांनी बंबातील पाणी गरम झाले का ते बघितलं. पाणी बादलीत काढलं. आत 2 जण मालतीला सावरत होते. तेवढ्यात परसदारातून आवाज आला, आम्ही आलोत, यावं का आत? आतल्या दोघांनी फटकन आवाज दिला, थांबा तिकडंच. तेवढ्यात माई म्हणाल्या, का, काय झालं? येऊ द्याचं की आत त्यासनी. त्यावर एक जण म्हणाला, तसं नाही बघा माई, माळावरनं आल्यात, मग पायावर पाणी नगं घ्यायचं का? म्हणून बोललो. माई हं बरं असं म्हणून बाहेर आल्या. तसं त्यांच्या मागे एक जण आला. त्याने कळशी भरली आणि हातात घेऊन माईंना म्हणाला, माई, तुम्ही बंबात अजून पाणी वता, म्हणजे मालतीच्या आणि लेकराच्या न्यायाला पुरल. माई दारात गेल्या. तोवर परसदारी उभे असलेले 2 जण आत आले. पायावर थोडं पाणी घेतलं. हातात कसलं तरी बोचकं होतं. खूप सांभाळत होते. माई आत येण्या अगोदरच सगळे आत मालतीजवळ गेले होते. माई आत जाणार तोवर लेकराचा रडण्याचा आवाज आला. एक जण म्हणाली, देवी आई पावली, मालू सुखासुखी बाळंत झाली. लेकराच्या रडण्याच्या आवाजानं माई लुगडं सावरत आत गेल्या. मालती वाकळावर झोपली होती.
एक किन्नरकडं लेकरू होतं. त्यानं लेकराला कपड्यात गुंडाळून माईकडे हात पुढे केला. माई घ्या की. माईच्या चेहऱ्यावर हसू होतं. हात पुढे केलं आणि लेकराला घेताना विचारलं, काय झालं? मालती पडूनच माईकडे बघत होती. माईच्या विचारणांवर तिनेच उत्तर दिलं, माई, नाच झाली तुम्हाला. देवी आई पावली आपल्याला. माई खूप खुश झाल्या. माई खूप खुश होत्या. सगळे किन्नर मालतीचा निरोप घेऊन निघाले. तेव्हा माई म्हणाल्या, नका जाऊ, थांबा थोडं. तुमच्या हाताला यश आलंय. असं नका जाऊ, बापू येईल एवढ्यात, मग जा. नाही माई, आमचं काम झालं. मालू बी ठीक आहे. येऊ की पुन्हा कवा तरी. माई जवळच्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत माया काढून कडकड बोटांचा आवाज केला आणि म्हणाल्या, माई अक्षी रत्नावानी नात हाय बघा. असं म्हणून सगळे भराभर निघून गेले. माई लेकराला घेऊन मालतीजवळ गेल्या. मालतीला म्हणाल्या, पांग फेडलंस वाड्याचं माले. पोरगी दिलीस माझ्या बापूच्या कुळाला. लक्ष्मी दिलीस. आज लय आनंदात हाय बघ. चल हिला तुझ्याजवळ घे. म्या पाणी काढते, नाव घालायचे दोघीला. माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मालती खूप आनंदी झाली. पाणी काढेपर्यंत बापू वैद्याला घेऊन आले. बापूला पाहून आई आनंदात म्हणाल्या, बापू, मालू बाळातीन झाली. तू बाप झालास. रत्नावानी पोर झाली तुला. बापूला पण आनंद झाला. वैद्याला घेऊन माई मालतीकडे गेल्या. वैद्यांनी मालतीची विचारपूस करून काही काढे बाटलीत भरून दिले. बापू माईला म्हणाल्या, म्या गावात जिलबी वाटून येतो. वैद्यबुवा आणि बापू निघून गेले. माईंनी परमेश्वराला हात जोडले. सगळं नीट केलंस रे देवा, लय उपकार झालं. असं म्हणून माई कामाला लागल्या. सगळं चांगलं झालं होतं. माई बाळाची आणि मालतीची रोज दुष्ट काढत असत. सगळं घर आनंदी होतं. तसं बापूच्या घरात सगळंच भरपूर होतं. जमीन, जुमला, वाडा, नोकरचाकर. कमी होती ती लेकराची. ती पण देवानं आत भरून काढली. दिवस जात होते. बाळतणीची 5वी 7वी झाली. 12व्या दिवशी मालू म्हणाली, माई, म्या त्या दिवशी माळावरल्या लोकांना बोलवायला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही लई रागात होता. माझं चुकलंच माई. तसं माई म्हणाल्या, नाही ग मालू, तुझं काय बी चुकलं नाही. मॅच त्यांना चुकीचं समजत होते. त्या दिस आले तेव्हा मला लई आधार झाला बघ त्यांचा. नाहीतर मला म्हातारीला काय बी जमलं नसतं बघ. मालू, इशय काढलाच हाय तर एक विचारू का? मालती, वय विचारा की. काय विचारायचं हाय ते विचारा. मालू, तू लई दिस झालं त्या लोकाकडे जातीस. तुला दिस गेलं तेव्हापासून म्या बघते. अक्षी, तू बाळातीन वयस्तवर जात होतीस आणि शेवटाला बी त्यासनी बोलावलीस. काय कारण हाय ग असं? गावातील कुणी त्यांच्या वस्तीकडे फिरकत नाहीत, पण तू रोज जात होतीस. म्या लईदा विचारीन म्हणलं, पर तुला नाही आवडायचं म्हणून नाही विचारलं. तसं बी तुझ्यावर माझा विश्वास हाय. तू काय बी वंगाळ नाही करायची. त्यावर मालती म्हणाली, वय माई, तुम्ही म्हणताय ते खरं हाय. म्या रोज जायचे वस्तीवर. मला आवडतं त्यांच्यासंग बोलाया. आणि माई मनानं लय चांगली हायती ती सगळी. त्यावर माई म्हणाल्या, वय तुझं बराबर हाय, पर तू का जात होतीस? तुझी आणि त्यांची ओळख कशी? तुला भ्या नाही वाटलं? एवढ्या प्रश्नाला मालतीने एकच उत्तर दिलं, माई, ती बी माणसंच आहेत. आणि का जात होती हे आता सांगायची येळ नाही. तुमचा विश्वास हाय ना माझ्यावर, तर मग येळ आल्यावर म्या स्वतःहून सांगेन. मालतीच्या बोलण्याने माई निरुत्तर झाल्या. सगळं कसं घरातलं वातावरण छान आनंदी होतं. माई बापू खुश होते. बाळंत होऊन 1.25 महिना झाला. माई म्हणाल्या, मुहूर्त बघून लेकराचं जावळ काढू आणि बारसं बी घालून टाकू लगेच. माईचं बोलणं बापू आणि मालतीला पण पटलं. बारशाची तयारी झाली. पै पाहुणे गोळा झाले. नवसानं झालेलं बाळ मग त्याच्या कौतुकाला काही कमी नव्हते. बारसे झाले. नाव काय ठेवायचं चर्चा सुरू झाली बायांची. आणि माईंना किन्नराचा शब्द आठवला. माई लगेच म्हणाल्या, पोर रत्नावानी हाय. नाव बी तसंच असाया पाहिजे. माझ्या नातीचं नाव रत्नमाला ठेवायचं. सगळ्यांना हे आवडलं. आणि मग काय, बाळाचे नाव फुंकून नाव ठेवण्यात आले, रत्नमाला. रत्नमाला, बापू, माई आणि मालतीच्या काळजाचा तुकडा. मालतीला आई पण मिळालं होतं. बापूंना बाप होण्याचं भाग्य. आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या. दिवसामागून दिवस जात होते. रत्ना रांगू लागली.
माईंनी तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले. नातीचं कोडकौतुक करण्यात माई रमून जात. रत्ना लुटूलुटू चालू लागली. गोरं गोमटं बाळ गुटगुटीत अगदी वाडा फिरवून माईंना दमवून टाकायचं. बापू तर काय, रत्ना म्हणजे जीवच होता त्यांचा. हळूहळू रत्ना मोठी झाली आणि बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली. बापूंना रत्नाचं नाव गावातल्या शाळेत घातलं. रत्ना घरच्यांची लाडकी तशीच गावातल्या सगळ्यांचीच लाडकी होती. बापू गावचं जमीनदार म्हटल्यावर त्यांची पोर गावाची लाडकी असणारच. मालतीचं पहिल्यासारखं सगळं चालू होतं. नोकर माणसं, शेत, गडी, बाया आणि शेतातील देखरेख. पण माळावर जायचं ती विसरत नव्हती. पहिल्यासारखं रोज नाही, पण आठवड्यातून एकदा तरी जायचीच. माईंनी विषय सोडून दिला होता. रत्नाच्या वेळेस किन्नरांनी केलेली मदत माई कधीच विसरत नव्हत्या. रत्ना जसजशी मोठी होऊ लागली तशी तिची आवड, छंद दिसू लागले. तिच्या आवडीनिवडी जपण्यात बापू कुठं कमी पडू देत नव्हते. रत्ना जशी मोठी होत होती तिच्यात एक छंद वाढत चालला होता. तिला नृत्याची खूप आवड होती. लहान आहे म्हणून सगळ्यांनाच कौतुक वाटे, पण मालतीला हे कुठेतरी खटकत होतं. ती नेहमी म्हणायची, रत्ना अगं असं नाच गाणं घरंदाज घराण्याला नाही सोबत. तुझ्या बाला सारा गाव मानतो. लोकांना बोलायला जागा नग देऊ. उद्या मोठी झाली आणि असंच करत राहिलीस तर सारी लोक म्हणत्याल बापू सगळ्या गावाचा कारभार करणारा आणि लेक नाचून नाव घालवती. पण रत्ना काही ऐकत नसे. बापू म्हणायचे, असू दे ग मालू, लाडाची हाय माझी पोर. तिला तिच्या मनासारखं करू दे जा बरं. मालती यावर निशब्द व्हायची, पण मनातून खचलेली असायची. शेतावर जाताना कधीमधी वस्तीवर चक्कर असायची. तिकडे जाऊन आल्यावर ती अस्वस्थ असायची. रत्ना आता मोठी झाली. ती वयानं मोठी झाली, पण लाडात वाढल्यामुळे ती मोठी झाली असं समजून घेत नसे. हट्टी स्वभाव होता रत्नाचा. बापू तर जीव ओवाळून टाकत लेकीवरून. रत्ना वयात येत होती. एक दिवस बापूंकडे तिने हट्ट धरला, मला बी बाजाराला यायचंय म्हणून. लेकीला ऊन लागल म्हणून बापूंनी बैलगाडीला छत बांधून घेतली. मालती आणि माई नग म्हणत असताना बापूंनी रत्नाला बाजाराला घेऊन जायचं ठरवलं. बापलेक बाजाराला गेली. सगळं नटायचं साहित्य गोळा करत होती रत्ना सगळ्या बाजारात. लेकीच्या मागं बापू पिशवी घेऊन हिंडत होते. एक जाग्यावर रत्नाला घुंगरांचे चाळ दिसले. धावत त्या दुकानाजवळ आली. आधीच नाचण्याचा छंद आणि त्यामुळे मनाला आवर घालणं तिला जमलं नाही. बापू मला घुंगरं घ्यायची आहेत. बापू म्हणाले, अगं रत्ना असलं आपल्यात नाहीत घालीत. चल तुला सोनाराच्या हितं पाहिजे तसलं चांदीचं पैंजण घेऊन देतो. पण ऐकल ती रत्ना काय? ती म्हणाली, बापू मला हेच घ्यायचं आहे. तुम्ही नाही घेतलं तर म्या घरला येणार नाही. बापू समजावत होते, पण ती रडवेलं तोंड करून हट्ट धरून बसली होती. लेकीच्या हट्टापुढे बापूचा नाईलाज झाला. पैसे ठरवून रत्नानं चाळ घेतलं. बाजारातच पायात बांधून बघू लागली. तसं बापू म्हणाले, रत्नमाला अगं बाई, असं घेतलेल्या वस्तू बाहेर बघू नये, घरी गेल्यावर घाल की. कसं बसं समजावून बापूंनी तिला गाडीत बसवली. रत्ना सारं घेतलंच नवं, काय राहिलं नाही ना? नाहीतर घरी गेल्यावर म्हणायची माझं अमुक राहिलं म्हणून. त्यावर रत्ना म्हणाली, नाही बापू, म्या सारं घेतलंय आणि म्या आज लय खुश आहे, कारण मला घुंगर बी मिळाली. मला लय आवडत्यात, पण आपल्याकडं नाही ती ना. अगं पण रत्ना, घरी तुझी आई आणि आजी काय म्हणत्याल ठाव आहे का? त्यांना नाही जमायचं हे, मग काय करशिला? ते बघील म्या, आईला काय सांगायचं. ती पर बापू आजीला तुम्ही सांगा, मला लई बोलल, म्या तुमचंच नाव सांगणार आहे. अशा गप्पांच्यामध्ये गाडी वाड्यासमोर येऊन थांबते. गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली. रत्ना उतरली. मागे बापू पण बैलगाडीतून उतरले. बापूच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली, लई वेळ लावलासा. भर ऊन डोईवर घेतलं. दुखणी येत्याल अशानं. आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या.
आला का बाप लेकीचा बाजार? दिस घालिवला, काय बाकी नाही ठेवलं वाटतं आणायचं, माई म्हणाल्या. त्यावर बापू म्हणाले, माई रत्नाचा बाजार काही संपना, कसं तरी घेऊन आलो बघ. तोवर तर रत्नानं पिशवीतून सगळं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. आई बघ म्या काय काय आणलं, ही बघ रिबिनी, है नखपालीस, आणि है बघ अजून काय आणलं ते. पिशवीतून चाळ काढत रत्ना म्हणाली. घुंगरांचा आवाज ऐकून मालतीने वळून पाहिलं. चाळ बघून मालतीच्या काळजाचं पाणी झालं. रत्नाकडे डोळे मोठे करून मालती ओरडली, रत्ने काय ग हे, आता हे करणार हायस? त्यावर रत्ना म्हणाली, बापू होतं की संग. तसा मालतीचा मोर्चा बापूकडे वळला. काय व तुम्हाला बी कळत नाही वय, असलं काय बाय आणायचं होतं म्हणून हिला घेऊन गेलता वय? त्यावर रत्ना म्हणाली, आय काय होतं आणलं तर, पैंजण घालून नाचल्यावर आवाज नाही होत म्हणून आणलं. मालती अजूनच संतापली. अगं रत्ने, एवढी मोठी झालीस, तुला कसं काय बी कळत नाही? आपल्या घराला सोबत का असलं, सोबतं का असलं? घरंदाज घरानं हाय आपलं. हे पालावरल्या बायांचं साज असतात, आपलं नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून रत्ना विचारते, आय पालावरल्या बाया म्हणजे कशा ग? मालती बापूकडे बघून आत जाते. रत्नाला उत्तर न भेटल्याने ती माईकडे चाळ हातात घेऊन जाते. माई, आई म्हणली पालावरल्या बाय म्हणजे कोण ग? माई म्हणाल्या, रत्ना तू अनिक बारीक आहेस, हे असलं समजा येळ हाय अनिक, तू नगं विचार करू, तुझी आय काय बी बोलत असती. माईंनी विषय कसा तरी टाळला, पण रत्नामालेचं आता रोजचंच झालं. सकाळ संध्याकाळ पायात चाळ बांधून नाचण्यात ती मग्न होई. मालतीला जमत नव्हतं हे सगळं, पण पोरीच्या हट्टापुढं काहीच चालत नव्हतं. रत्ना 15 वर्षांची झाली. आता माई बी थकल्या होत्या. मालती नेहमी काळजीत असायची. अधूनमधून बापू नेहमी विचारत, मालू काय विचार करत असतीस, काय कमी हाय का, तसं सांग मला. मालती नुसती म्हणत असे, नाही व काय बी कमी नाही मला, आणि असं बी तुम्ही असल्यावर मला काय कमी पडायचं. पण मालतीचं मन स्थिर नसे. रत्ना पायात घुंगरू बांधून नाचू लागली की मालतीचं काळीज फडफडत असे. तिला काही समजत नव्हतं काय करावं ते. एक दिवस माई आणि मालती परसदारी बसल्या होत्या. तेव्हा मालती माईला म्हणाली, माई तुम्हानी एक बोलायचं होतं, बोलू का? त्यावर माई म्हणाल्या, अगं विचारती काय, बोल की काय असेल ते. मालती म्हणते, माई आता रत्ना मोठी झाली आहे, तेव्हा ती असं पायात चाळ बांधून नाचती हे बरं नाही. कुणी बघितलं तर लोक काय म्हणत्याल. माई म्हणाल्या, पर ती कुठं बाहेर जाती वाड्याच्या? मालती म्हणाली, वय नाही जात बाहेर, पर लोकासनी कळाया येळ लागतो वय, भीतीला बी कान असतात, आणि असं बी पोरीच्या जातीनं असं काय बाय केलेलं चालतं वय आपल्यात. त्यावर माई म्हणाल्या, वय ग तू म्हणतीस ते बी खरं आहे, पर ती कुठं ऐकती. मालती म्हणते, वय नाही ऐकत, पर तुम्हाला भीती रत्ना आणि तिचं बा बी तुमचं ऐकत्यात, तेव्हा तुम्ही बोलून बघा. माई म्हणत्यात, वय म्या बोलते बापूला, तू नग लई विचार करू. माई बापूला म्हणाल्या, पण बापूनी काही ही गोष्ट मनावर घेतली नाही. मग रत्ना तर लाडाची, ती काय ऐकणार. बापू बाहेरून आले की रत्ना कुणासमोर पण चाळ पायात बांधून बापूकडे जायची. बापू म्हणायचे, असू दे माझी लाडकी पोर हाय, तिनं काय बी केलं तरी काय बी बोलायचं नाही. मालतीला यातलं काहीही पटत नसे. रत्नाचं काही नाही पटलं तरी बापूनं पुढे मालतीचं काही चालत नसे. एक दिवस मायलेकी असताना रत्नाने चाळ बांधली आणि नाचाचा ठेका धरला. मालतीला अगोदरच त्याचा राग येई. त्यात आज घरात दुसरं कुणी नव्हतं. मालतीने रत्नाला खूप समजावलं, पण ती काही केल्या ऐकेना. मग मात्र मालतीला राहावलं नाही. तिने तशीच रत्नाच्या कानफटात ठेवून दिली. कळायला लागल्यापासून आई कधी ओरडून बोलली नाही आणि आज मारलं कसं हे रत्नाला पण कळत नव्हतं. मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली. रत्ना तिच्याजवळ आली. ए आई, अगं का रडती असा? मला सांग की. म्या काय बी केलं तरी तू कवा रागात बोलत सुदीक नाही. मग चाळ बांधल्यावरच तुला का ग एवढा राग येतो? रत्नाला जवळ घेत मालती जास्तच रडू लागली. बाय तू लहान आहेस, तुला नाही कळायचं.
रात्री जेवणं चालू होती. आज रोजच्यासारखी रत्ना काही बोलत नाही म्हणून बापू म्हणाले, आमच्या लाडक्या लेकीचं काय बिनासलं, काय कमी पडलं का आमच्या बाईला? तसं रत्नाला रडू आलं. बापू म्हणाले, रत्ना अगं काय झालं? कुणी काय बोललं का तुला? तुला काय पाहिजे मला नुसतं सांग. त्यावर रत्ना उठून बापूजवळ जाऊन बसली. आईने मला मारलं. बापू म्हणाले, काय? का मारलं ग मालू? ती काय बारीक हाय वय आणि माराया तुला काय त्रास झाला ग? माईंना पण आश्चर्य वाटलं आणि राग पण आला. 7-9 झाली होती रत्ना. सगळ्यांनाच जीव होता तिच्यात. माईंचा रागा चढला. माई म्हणाल्या, माले का ग मारलं पोरीला? त्यावर रत्नाच म्हणाली, अगं माई, म्या रोजच्यासारखं चाळ बांधून नाचत होते आणि आईला काय झालं कुणाला ठाव, मला मारलं बघ तिनं. तेव्हा बापू मात्र भडकले. मालू तुला म्या कितीदा सांगितलं हाय तिला काय बी बोलायचं नाही म्हणून. तिला जे वाटलं ते करून दे. आता मात्र मालतीला राहवलं नाही. जेवत्या ताटाला हात जोडून मालती उठली. डोळे भरून आले होते. रत्नाकडे रागात बघून म्हणाली, काय बी म्या केलं तरी तू तुझ्या आईवरच जायची. असं म्हणून मालती आत निघून गेली. तिच्या बोलण्याचा अर्थ कुणालाच कळला नाही. माई म्हणाल्या, माली असं काय बोलून गेली? आईवरच जायची म्हणजे? हीच तर हाय की रत्नाची आय. मग असं कसं बोलली? एडी झाली का माली? बापू पण विचारात पडले. रात्री झोपताना बापू मालतीला म्हणाले, मालू आज असं काय झालं ग एवढं रागात होतीस? अगं रत्ना आपली पोर हाय, तू तिची आय हाय ना, मग तिला असं कसं म्हणली की आईवरच जाईल म्हणून? त्यावर मालती म्हणते, आता माझ्याकडं तुमच्या कांच्या बी प्रश्नाचं उत्तर नाही. येळ येईल तेव्हा सांगन म्या स्वतःहून. पुढे 8 दिवसांनी गावात जत्रा असते. जत्रेसाठी बापू सगळं गावाचं पुढे होऊन करत असतात. गावचे जमीनदार म्हणून बापूंना गावात मान होता. जत्रेत दरवर्षी प्रमाणे तमाशाचे फड लागले. जत्रा 8 दिवस असायची. एक दिवस रत्ना बाहेर गेली, ती परत आलीच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला, सगळीकडे शोधाशोध चालू झाली. बापूच्या वाड्यावरल्या बाया, गड्यांपासून अगदी माई मालतीसुद्धा घराबाहेर पडले. सारा गाव पिंजून काढला, पण रत्नाचा कुठेच पत्ता नव्हता. जेवणाची वेळ झाली. सगळीकडे शोधाशोध करून सगळे दमून गेले. गावातील एक गडी धावतच बापूकडे आला. बापू चला बिगीन. बापू म्हणाले, अरे कुठं? गडी म्हणाला, चला तर तुम्हासनी काहीतरी दावायचं हाय. बापू म्हणाले, माझी पोर गावना आणि तू कुठं नेतोस मला? त्यावर गडी म्हणाला, बापू ठाव हाय मला, त्यासाठीच तुम्हाला चला म्हणतोय ना. बापू धोत्राचा सोगा हातात धरून गड्यामागे निघाले. दोघे जत्रेच्या ठिकाणी आले. ढोलकीची थाप कानावर पडली तसं गडी म्हणाला, चला बापू फडात. बापू लालबुंद झाले. अरे तुला काय हाय का नाही? इथं माझी पोर सापडना आणि तू तमाशाला घेऊन आला वय मला? त्यावर गडी म्हणाला, नाही बापू, तमाशाला नाही काय, काहीतरी दावायचं हाय म्हणून घेऊन आलो हाय तुम्हाला. असं म्हणून बापूचा हात धरून गडी बापूला फडाच्या आत घेऊन जातो. समोरचं चित्र बघून बापू चक्रावून जातात. समोर स्टेजवर रत्नमाला नऊवारी साडीत साज घालून नाचत असते. बापूचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असं कसं असू शकतं? हे खोटं हाय. बापू स्वतःशीच पुटपुटत असतात. शेजारी उभा असलेला गडी म्हणतो, नाही बापू, हे खरं हाय. ही आपली रत्ना हाय. बापू भाणावर येतात. तिथूनच रत्नाला जोराची हाक मारतात, रत्ने. त्यांच्या आवाजाने सारी तमाशा बघायला आलेली माणसं फिरून बापूकडे बघायला लागतात. बापू पुन्हा ओरडतात, रत्ने हे काय हाय? उतर खाली, आबरू घालवलीस. आत्ताच्या आत्ता घरला चल, मग बघतो. त्यावर रत्ना म्हणते, बापू म्या सुपारी घेतली हाय, म्या असं सोडून नाही यायचे. बापू स्टेजजवळ जातात. तिच्या हाताला धरून खाली ओढतात. रत्ना खाली पडते. बापू तिच्या कानाखाली वाजवतात, रत्ने लाडात वाढवली, त्याचा असा फायदा घेतलास वय? पार अब्रूची लतकरं करून इशीला टांगलीस की ग.
रत्नाला ओढत बापू वाड्यावर घेऊन येतात. माई, मालती रत्नाचा अवतार बघून चकित होतात. नऊवारी साडी, अंबाडा, त्यावर सुगंधी फुलाची वेणी, गळ्यात नकली साज आणि पायात चाळ. मालतीच्या काळजाचं पाणी झालं. माईंनी बापूला विचारलं, बापू कुठे सापडली रत्ना? बापू म्हणाले, माई काय सांगू तुला, पोरीनं घराण्याची इज्जत घालवली. तमाशात नाचाया गेली होती. माईंनी कपाळावर हात मारून घेतला. तिथंच मटकन खाली बसल्या. मालती नुसतीच बघत होती. बापू मालतीला म्हणाले, माले बोल की काय? बघ तुझ्या लेकीने काय दिवं लावल्यात. आता का गप? तू आय ना तिची. मग लेक मोठी झाली, ती काय करती काय नाही तुला ठाव असाय नग का? मालती काहीच उत्तर देत नाही बघून बापू मालतीच्या अंगावर धावून गेले. तेवढ्यात रत्नामध्ये आली. बापू थांबा, यात आईची काय बी चूक नाही. तिनं तर मला लय जीव लावला. समजून सांगितलं, घराण्याचं वळण लावलं. तिची चूक नाही. बापू, म्या माझ्या आईवानी हाय. बापू म्हणाले, रत्ने लाज वाटत नाही? मालूसारखी हाय म्हणाया. अगं ती मला न सांगता या वाड्याच्या बाहेर नाही गेली आणि तू म्हणती तिच्यासारखी हायस. वय बापू, म्या माझ्या मायवानी हाय, पण माझी माय ही नाही. बापू म्हणाले, रत्ने डोसकं फिरलंय का तुझं? काय बी बरळा लागलीस? रत्ना म्हणाली, नाही बापू, म्या बराबर बोलती हाय. या आईनं मला वाढिवलं हाय, पर मला जन्माला घालणारी आई दुसरीच हाय. बापू तावानं म्हणाले, माले आता तरी बोलशील का काय? त्यावर रत्नाच म्हणाली, बापू म्या सांगते. 16 वर्षा पहिलं काही आठवतंय का तुम्हाला? बघा काय आठवत असाल तर. बापू म्हणाले, काय ते सरळ सांग की, असं का बोलतीस? रत्ना म्हणाली, बापू 16 वर्षाआधी तुम्ही म्या पोटात असताना माझ्या आईला मारून लांब जंगलात सोडून आलतात. बापू मालतीकडे बघून बोलतात, मालू अगं ही काय म्हणती तुला कळत आहे का? तू का गप आहेस? त्यावर मालती रत्नाजवळ जाऊन तिला विचारते, रत्नमाले काय माझ्या मायेत कमी पडलं का गं? तू असं का बोलतीस? त्यावर रत्ना म्हणाली, नाही ग आई, तू तर माझ्यासाठी सगळं जग आहेस. पर म्या आता जे काय म्हणले ते तुला बी ठाव आहे. मालती विचारते, पर तुला कसं माहीत? आई, तू त्या दिस मला मारल्यावर म्हणलीस तू तुझ्या आईवरच जाणार. मला काय बी कळलं नाही, पर म्या तुझ्या मागं 8 दिवस माळावर येत होते. मला समद ठाव झालं आहे. मालतीचे डोळे भरून येतात. बापू ओरडतात, काय चाललं आहे मला बी कुणी सांगाल का? त्यावर रत्नमाला म्हणते, बापू म्या मालू आईची नाही बकुळाची लेक आहे. बापूच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कोण बकुळा? त्यावर मालती म्हणाली, बकुळा माहीत नाही वय तुम्हाला? मला पोर होत नाही हे माहीत पडल्यावर तुम्ही बकुळाला नाताला लावलासा, लगीन करतो म्हणलासा, आणि ती पुटुशी राहिल्यावर तिला मारून जंगलात नेऊन टाकली. रत्ना तिचीच पोर हाय. माई म्हणाल्या, माले खोटं बोलू नगस, म्या तुझं बाळंतपण केलं हाय. मालती म्हणाली, वय माई तुमचं बराबर हाय. म्या पुटुशी असल्याचं नाटक केलं होतं. यांनी बकुळाला जंगलात सोडलं. तिथं ती आपल्या माळावरल्या किन्नरांना सापडली. त्यांनी तिला सुदीवर आणून वस्तीवर घेऊन आलं. बकुळाला काय बी आठवत नव्हतं. तिला फक्त तुम्ही ध्यानात होता. त्या किन्नरासनी जेव्हा समजलं तेव्हा ती सगळी तुमच्याकडे बकुळाला घेऊन निघाली होती. म्या वाटत भेटले. त्यांनी मला सगळं सांगितलं. म्या त्यासनी वचन दिलं, वणारं पोर ज्याचं हाय त्याच्याजवळच जाईल. म्हणून माई मला नाटक करावं लागलं. रत्नाची आई बकुळा 1 दिस आधी बाळंतीण झाली होती. म्या 9 महिने तिचं बघून तसंच केलं. रत्ना झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्या दुखायचे नाटक केलं. तेव्हा किन्नरांनी मागल्या दारानं रत्नाला आणून माझ्या पदरात घातली. म्या लय भाग्यवान हाय. रत्नामुळं म्या आय झाले. तुम्ही बकुळाची फसवणूक केली. तेव्हा बापू कडाडले, गप माले, काय बी बोली नगस. फडात नाचणारीला घरात आणायला म्या काही येडा नव्हतो. पायात चाळ बांधून रोज नाचणारी तिला बायको म्हणून मिरवायचं होतं का म्या?
तिची जागा घुंगरासारखी पायाजवळच. तेव्हा माई म्हणाल्या, बापू तू चुकलासा. बाय कुणी बी असना तर ती जेव्हा आय होती ती कुणाला ऐकत नाही. अजून येळ गेली नाही, तू तिला घेऊन ये. मालती पण म्हणते, रत्नाला आय मिळेल. लोक थोड्या दिस बोलत्याल आणि गप बसत्याल. बापू म्हणतात, नाही, माझ्या घराण्याची इज्जत म्या अशी नाही घालवायचो. रत्ना बोलते, बापू तुम्ही आईला वाड्यावर आणणार का नाही? बापू तयार होत नाही. रत्ना मला माईच्या पाया पडते, मालतीच्या पाया पडते. बापू समोर जाऊन उभी राहते. बापू, ज्या घुंगरापायी तुम्ही माझ्या आईचं हाल केलं, आज तीच चाळ आणि घुंगरू घालून फडात नाचणार आहे. तुमचा माझा काय बी संबंध नाही. म्या पुन्हा तुमच्या वाड्यावर येणार नाही. आज माझा बा हारला आणि माझी आई जिंकलं. असं म्हणून रत्नमाला वाड्याबाहेर निघाली, ती कायमची. ज्याचा तिरस्कार करत होते त्याचं चाळ घुंगराकडे बघत बापू नाईलाजानं उभे होते. समाप्त. आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद.